SIR अधिकाऱ्यांसोबत भाजपची माणसं फिरतायत, घरोघरी जातायत। ही माणसं कशासाठी फिरतायत? माणसं बघून तुम्हाला कापायचे आहेत का? जे पश्चिम बंगाल, बिहारमध्ये केलं तेच महाराष्ट्रात करायचंय का? अशा एक ना अनेक शंका उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। ते 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी सडकून टीका केली। 10वी पास झाल्यावर विद्यार्थी आधी क्लासमध्ये प्रवेश घेतो, मग हे कोचिंग क्लासवाले ठरवतात विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं ते। कॉलेजची फी 20,000 रुपये असेल तर क्लासची फी 1,00,000 रुपये असते। क्लासेसवाले कॉलेजला पैसे पुरवतात, मग हेच कोचिंग क्लासेसवाले नीटचा पेपर फोडतात। यावर विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही का? शिव्या द्यायच्या नाहीत का? शिव्या द्यायचा, आया बहिणी काढायचा अधिकार फक्त भाजपलाच आहे का? असा रोकडा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। नीटचा पेपर फुटला म्हणून नाशिकच्या निलेश गोसावी या विद्यार्थ्याने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली। त्याचं नाव मात्र 21 जणांच्या यादीत नाही, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधलं। धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी परदेशात शिक्षण घेत आहे, तिलाच इथल्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही, मग बाकीच्याचं काय घेऊन बसलात, असं ते म्हणाले। 5 लाख कोटी विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत। शिक्षण व्यवस्थेतला हा गोंधळ सुधारला गेला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। शहरातील रस्ते आणि कुंभमेळ्याची कामं यावर ठाकरे यांनी भाष्य केलं। माझ्या काळात 2 कुंभमेळा झाले। 2015च्या कुंभमेळ्यात तर कामं कशी झाली ही लोकांनी पूर्ण झाल्यावर पाहिली। कामांमधून पैसा काढणं, अर्थकारण हा उद्देश त्यावेळी नसल्यानेच कुंभमेळा यशस्वी झाल्याचं ठाकरे म्हणाले। यावेळी मात्र शहरात खड्डे पडले आहेत, माणसांचे बळी जात आहेत। महाराष्ट्रात ठेकेदार जन्मालाच आला नाही म्हणून ही सर्व कामं गुजरातचे ठेकेदार करत असल्याचा खोचक टोला लगावत गुजरातवरून जशी आदेश येतील तशी कामं हे ठेकेदार करत असल्याचंही ते म्हणाले। आमच्या सत्तेच्या काळात बॉटनिकल गार्डन सारखी अनेक कामं झाली। आज या कामाकडे बघून वाईट वाटतं। दुसऱ्याने केलं म्हणून ते वाढवायचं, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली।